श्री स्वामी समर्थ. तुमची नोकरी किंवा व्यवसायात सर्वोत्तम देऊनही तुम्ही आर्थिक समस्यांना तोंड देत आहात का? अचानक होणारे अप्रत्याशित खर्च तुमच्या बजेटवर वारंवार परिणाम करत आहेत का? कधीकधी आपल्याला हे समजत नाही की ते चांगले आरोग्य, संपत्ती आणि आनंद असो. इच्छित परिणामांसाठी आपल्या घरात ऊर्जेचे योग्य संतुलन आवश्यक आहे. त्यामुळे वास्तुशास्त्राला महत्त्व आहे. वास्तुशास्त्र आपल्या कल्याणात आणि जीवनातील इतर पैलूंमध्ये प्रमुख भूमिका बजावते. वास्तुशास्त्र हे कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी नाही. आपल्याला अनेकदा सांगण्यात आले आहे की पैशाने आनंद विकत घेता येत नाही. हे काही बाबींमध्ये खरे असले तरी निरोगी जीवनासाठी आर्थिक स्थिरतेचे महत्त्व दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी काही प्रमुख वास्तू टिप्स. 1. आपल्याला खरोखर श्रीमंत व्हायचं आहे तर आपल्याला धनाढ्य लोकांप्रमाणे विचार करावा लागेल. आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल. स्वतःला श्रीमंत समजावं लागेल. विश्वासात खूप ताकद असते. विचार बदला, भविष्य बदलेल. स्वतःला दरिद्री म्हणणारे आणि समजणारे नेहमी दरिद्रीच राहतात. 2. प्रत्येकजण परमेश्वराकडे काही ना काही याचना करत असतो, परंतु धन्यवाद देण्यासाठी किती लोक जातात? आपल्याला आपल्या जीवनात मिळालेल्या गोष्टींसाठी ईश्वर, प्रकृती किंवा निगडित व्यक्तीला देखील हृदयापासून धन्यवाद म्हणायला हवं. धन्यवादाची ताकद ओळखा. प्रत्येक क्षणी धन्यवादासाठी तयार राहा, कारण आपल्याला पुढे देखील खूप काही मिळणार आहे. 3. ईश्वर, प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्याला देण्यासाठी खूप काय आहे, परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होणार नाही. आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी. त्याची याचना करताना मनात विश्वास असावा. आपली मागणी स्पष्ट असावी. आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा. आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी, तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो. 4. घराला वास्तूप्रमाणे सजवा. क्रोध करू नये. व्यसनापासून दूर राहावे. बैठकीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे. देवघरात देवी लक्ष्मीचा दोन्ही हातातून धनवर्षा होत असलेलं चित्र लावावं. आहार ग्रहण करताना मुख नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. दिवा लावताना त्याची वात उत्तर दिशेकडे असावी. घरातील तिजोरीत तांबा, पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे. या व्यतिरिक्त हळदीची गाठ, पिवळ्या कवड्या, तांबा किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे. घरातील वातावरण सुगंधित असावे. उंबरठ्याची पूजा करावी. खिशात नेहमी काही शिक्के असू द्यावे. शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित अगरबत्ती लावावी. 5. 10, 50 किंवा 100च्या नोटांची एक गठ्ठी तयार करावी. दररोज झोपण्यापूर्वी पैसे मोजून यथायोग्य जागेवर ठेवून झोपावे. असे किमान 43 दिवस करावे. 6. भारतीय पौराणिक कथांमध्ये भगवान कुबेर हे संपत्ती आणि समृद्धीचे देवता आहेत आणि ते वैभव आणि सोन्याचे प्रतिनिधित्व करतात. ईशान्य दिशेला भगवान कुबेर नियंत्रित करतात. त्यामुळे सर्व अडथळे आणि जागा जे नकारात्मक ऊर्जा जमा करतात, जसे की टॉयलेट, शू रॅक आणि कोणत्याही अवजड फर्निचरच्या वस्तू ताबडतोब काढून टाकल्या पाहिजेत. तुमच्या घराचा ईशान्य कोपरा गोंधळापासून मुक्त ठेवा आणि चांगल्या ऊर्जा चमकण्यासाठी तो प्रशस्त राहू द्या.
संपूर्ण घराच्या उत्तर भागाच्या उत्तरेकडील भिंतीवर आरसा किंवा कुबेर यंत्र निश्चित केल्याने नवीन आर्थिक संधी सक्रिय होऊ शकतात. 7. दक्षिण पश्चिम झोनमध्ये लॉकर्स आणि मुख्य तिजोरी वास्तुशास्त्रानुसार आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात आपली संपत्ती वाढवणे. तुमचे सर्व दागिने, पैसे आणि महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवज दक्षिण पश्चिम अशा वस्तू कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. उत्तर किंवा ईशान्येकडे तोंड करून ठेवा. या दिशेने ठेवलेल्या कोणत्याही गोष्टीचा गुणाकार होतो. लक्षात घ्या की जर उघडे किंवा तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असतील तर त्याचा परिणाम मोठा खर्च होईल. मुख्य तिजोरी, लॉकर्सचा दरवाजा उत्तरेकडे किंवा उत्तर पूर्व दिशेला उघडेल अशा प्रकारे ठेवून आर्थिक समस्या आणि जड खर्च टाळता येऊ शकतात. अधिक आर्थिक यश मिळवण्यासाठी सायट्रिन क्रिस्टलसोबत तिजोरीत लाल कापड ठेवण्याचा सल्लाही देतात. 8. हे वारंवार केले जाणारे वास्तू उपदेश आहेत. तुमचे घर स्वच्छ, नीटनेटके आणि गोंधळ आणि अनावश्यक घरगुती वस्तू आणि सजावटीपासून मुक्त ठेवा. ते साधे आणि राखण्यासाठी सोपे ठेवा. तुम्ही तुमचे नातेसंबंध, आरोग्य आणि वित्त कसे हाताळता यासाठी घरातून वाहणारी ऊर्जा जबाबदार असते. त्यामुळे तुमच्या लिव्हिंग रूममधील मध्यवर्ती जागा गोंधळमुक्त असल्याची खात्री करा. तसेच तुमच्या खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ ठेवा आणि प्रत्येक खोलीत तुमची स्टोरेज स्पेस व्यवस्थित ठेवा. 9. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचे प्रवेशद्वार हे मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक आहे जे तुम्ही वाढवू शकता. ही अशी जागा आहे जी सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आकर्षित करते आणि त्याचे स्वागत करते आणि म्हणूनच तुमचा दरवाजा आकर्षकपणे बांधला गेला पाहिजे. मुख्य दरवाजामध्ये कोणताही तडे किंवा दोष नसल्याची खात्री करा आणि कुलूप सुरळीतपणे काम करत आहेत. तसेच तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर झाडे, विंड चाइम आणि स्पष्टपणे सुवाच्य फलक नेमप्लेट लावा. 10. घरामध्ये ईशान्य भागात लहान पाण्याच्या वस्तू ठेवल्याने पैसा आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहामुळे चांगली गती मिळू शकते. मत्स्यालय किंवा लहान पाण्याचे कारंजे हे अतिशय शुभ मानले जाते. पाणी साचून घाण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. घरातील साचलेले पाणी आर्थिक वाढीमध्ये अडथळे आणू शकते, म्हणूनच ते वारंवार स्वच्छ केले पाहिजे. 11. घराच्या ईशान्य किंवा आग्नेय कोपऱ्यात पाण्याचे घटक, विशेषतः पाण्याच्या टँकरसारखे मोठे किंवा स्टेज ठेवल्याने जीवनात खूप दबाव येऊ शकतो आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, जसे की तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, छाती, हृदय आणि पोटाच्या समस्यांसह मानसिक आरोग्य बिघडते. 12. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर, स्नानगृह आणि अगदी घराबाहेरील बागेतील पाण्याची गळती हे पैसे गळतीचे प्रतीक आहे आणि आर्थिक नुकसान दर्शवते. विशेषतः पावसाळ्यात ही काळजी घ्यावी लागते. भिंतीमधून पाण्याची गळती किंवा घरातील तुटलेली पाईपलाईन ताबडतोब दूर करणे आवश्यक आहे, कारण यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. 13. जर शौचालय आणि स्नानगृहे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बांधली आणि ठेवली नाहीत तर यामुळे केवळ आर्थिक नुकसान आणि आर्थिक अस्थिरताच नाही तर आरोग्य बिघडते आणि झोपेच्या पद्धती देखील बिघडू शकतात. शौचालय आणि स्नानगृहे शक्यतोवर स्वतंत्रपणे बांधावीत आणि घराच्या उत्तर पश्चिम किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवावीत. नैऋत्य किंवा आग्नेय दिशेला टॉयलेट बसवणे हा पुढचा पर्याय आहे. तथापि घराच्या नैऋत्य किंवा आग्नेय कोपऱ्यात हे सेट करू नका. 14.
आर्थिक समृद्धीसाठी घराच्या ईशान्य दिशेला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. तुमची ईशान्य दिशा नेहमी स्वच्छच ठेवा. तुमची ईशान्य दिशा स्वच्छ ठेवल्याने तुमचे मन थंड राहील आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवेल. 15. वास्तूनुसार घराच्या आग्नेय दिशेला पाण्याशी संबंधित वस्तू ठेवू नयेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.